नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड म्हणजेच त्याला शेतकरी ओळखपत्र आपण म्हणतो. आता या शेतकरी ओळखपत्राच्या गावानुसार याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या याद्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये नाव जे आहे ते शेतकऱ्याचं पाहू शकता. आता हे कसं करायचं, कुठं करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. mhfr.agristack.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर वरती ऑप्शन आहे लॉग इन विथ CSC. ज्यांच्याकडे CSC आय डी आहे त्यांनी लॉग इन विथ CSC आय डीवरती क्लिक करायचं आहे. CSC आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. ज्यांच्याकडे CSC आय डी आहे, पासवर्ड आहे, तेच इथे लॉग इन करू शकतात, तेच इथे याद्या डाउनलोड करू शकतात. इथं आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज ओपन होईल. इथे आता भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. यामध्ये लेफ्ट साईडला एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. डाव्या साईडला वरती जर पाहिलं तर रिपोर्ट्स या बटनावरती, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने या रिपोर्ट्स बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला ऑप्शन आहे बकेट्स क्लेम रिपोर्ट. तर हा जो ऑप्शन आहे बकेट्स क्लेम रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा आय डी ज्या जिल्ह्यातला आहे तोच जिल्हा तुम्हाला इथे दाखवला जाईल. तर हा जो जिल्हा आहे तुमचा तो तुम्हाला इथे दाखवला जाईल. आता माझा पुणे आहे त्यामुळे मी इथे पुणे आलेलं आहे, त्यामुळे मी ते या जिल्ह्यावरच्या वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या जिल्ह्यावरती सुद्धा इथे क्लिक करा. जिल्ह्यावरती आपण क्लिक केल्यानंतर जे काही सब डिस्ट्रिक्ट आहेत, तालुके आहेत, ते तालुके तुम्हाला इथे दाखवले जातील. ज्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत त्या तालुक्यांचे इथे नावं दाखवली जातील. तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गावांची नावे जे आहेत ते विचारले जातील. आता यामध्ये जे काही तुमचं गाव आहे, जे तुमचं गाव असेल, ज्या शेतकऱ्यांच्या याद्या तुम्हाला ज्या गावातल्या पाहिजेत ते गावाचं नाव आहे त्यावरती सिलेक्ट करायचं आहे. थोडा वेळ थांबायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, थोडा वेळ घेऊ शकतं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बकेट आय डी दाखवलं जाईल, विलेज कोड दाखवला जाईल, विलेज नेम म्हणजे गावाचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर शेतकऱ्याचा जो काही सर्वे नंबर आहे, गट नंबर आहे, तो इथे दाखवला जाईल. तसेच फार्मर नेम, शेतकऱ्याचं नाव इथे दाखवलं जाईल. त्यानंतर आयडेंटिफायर, शेतकऱ्याचं वडिलांचं नाव असेल किंवा केअर ऑफ मधलं नाव असेल. त्यानंतर आधार लिंक्ड, आधारचे जे काही 4 नंबर आहेत ते दाखवले जातील. त्यानंतर शेतकऱ्याचं नाव आधारनुसार दाखवलं जाईल. त्यानंतर शेतकऱ्याचं नाव दाखवल्यानंतर पुढे तुम्हाला आल्यानंतर जे काही मोबाईल नंबर आहे शेतकऱ्याचा तो दाखवला जाईल. त्यानंतर इथे एनरोलमेंट नंबर दाखवला जाईल आणि शेवटी फार्मर आय डी दाखवला जाईल. जो काही फार्मर आय डी आहे तो सुद्धा तुम्ही इथे शेतकऱ्याचा पाहू शकता. तसेच गावातील प्रत्येक तुम्ही शेतकऱ्याचा इथे जे नंबर आहेत 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने संपूर्ण यादी जी आहे ते पाहू शकता. आणि हीच यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ती तुम्ही वरती एक्सपोर्ट एक्सेल हा एक ऑप्शन दिसेल, ते तुम्ही इथे क्लिक करून यादी डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे येणार आहे. एक्सपोर्ट एक्सेलवरती क्लिक केलं की इथे पाहू शकता की एक्सेल फाईल डाउनलोड होईल आणि एक्सेल फाईलमध्ये सुद्धा तुम्हाला ती माहिती जी आहे ते सगळी वन टाईम पाहता येईल. ज्यामध्ये फार्मर आय डी असेल, शेतकऱ्याचं नाव असेल, सगळी यादी. तर इथे शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे का पहा, म्हणजे त्यांचा फार्मर आय डी जनरेट झालेला आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व CSC धारकांना, शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.